मगापासून फोन वाजतोय, उचला की फोन, बघा तरी कोणाचा आहे. नाही हो मॅडम, तो नवऱ्याचाच फोन आहे. नवऱ्याचा फोन आहे? मग तुम्ही बोलायला हवं ना. भांडण वगैरे झालंय की काय? नाही मॅडम, नाही बोलायचं मला त्यांच्याशी. आपण आपलं काम संपवूयात. क्षमाताई, काहीतरी बिनसले तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय. काय झालंय सांगा की. म्हणजे जर तुमची हरकत नसेल तर तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. मी नाही राहत त्यांच्यासोबत, मी घर सोडून आले. काय? अहो पण का, काय झालं अचानक? ते खूप चांगले होते, पण फक्त जगासाठी. घरात जेव्हा जेव्हा वाद व्हायचे तेव्हा फक्त आईचीच बाजू घ्यायची. त्यांना एका शब्दाने सुद्धा बोलायचे नाही आणि माझीच समजूत काढायचे. हो क्षमाताई, कदाचित असं असू शकतं ना, त्याआधी तुम्हाला समजवून मग त्यांच्या आईंना एकट्याच समजवत असतील, हो की नाही? असेलही. आमच्यात भांडण झालं की नेहमी आईचीच पाठराखण करायचे आणि मी नेहमी एकटे पडायचे. कारण ती त्यांची आई आहे, त्यांचे संस्कार आहे, त्यांचं प्रेम आहे. आणि असं असू शकतं की तुमच्यासमोर त्यांना आईंना बोलणं योग्य वाटत नसेल. याला काय अर्थ आहे मॅडम? आईची चूक असताना आईचीच बाजू घेणार हा कुठला नाही. क्षमाताई, मला सगळ्या गोष्टी कळता येतो, पण ह्या कारणावरून घर सोडून येणं. बरं ते सगळं जाऊ द्या, तुमचा एक मुलगा आहे, त्याच्या मनावर काय परिणाम होईल ह्याचा विचार करायचा ना. हे त्यांना कळायला नको का मॅडम? नेहमीच असंच झालंय. मी किती सहन करणार? आणि त्या दिवशी तर त्यांनी हद्दच केली. अशी काळजी करणार तो वसंत त्या दिवशी माझ्यावर इतका चिडला की त्याने माझ्यावर हात उगारला, मला मारलं त्याने. तुम्हीच सांगा कसं राहायचं मी तिथे? म्हणून मी सरळ सोडून आले. माझा मुलगा आणि मी आता वेगळे राहतो. आता मला नाही जायचं परत. या हिच्यासारख्या एका बाईनी माझं बालपण उद्ध्वस्त केलं. या बायकांची मननं त्यांच्या रंगासारखी असतात. बस झालं आता, शांत हो. किती वेळ गप्प करणार आहात मला? कधीतरी योग्य बाजूने उभे राहा सारंग सर. तुम्ही तुमच्या आईच्या बाजूने नाही, तुम्ही असत्याच्या आणि चुकीच्या बाजूने उभे आहात. कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे सावली तुला. कुठे थांबायचंय तुम्हाला कळायला हवं होतं सारंग सर.